चंद्रपूर जिल्ह्यात संघटितपणे पाय पसरू पाहणाऱ्या अवैध गोवंश तस्कराविरोधात चंद्रपूर पोलिसांनी आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कारवाई केली आहे। कुख्यात तस्कर इम्रान बब्बू शेख आणि त्याच्या टोळीविरुद्ध थेट मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोवंश तस्करीच्या प्रकरणात जिल्ह्यात मकोका लावण्याची ही पहिलीच वेळ असल्याने गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे। 6 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना मूल चंद्रपूर मार्गावर तेलंगणाकडे 2 ट्रकमधून अवैधरित्या गोवंश नेला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली। पोलिसांनी सापळा रचून दोन्ही ट्रक अडवले। तपासणी केली असता त्यात तब्बल 63 गोवंश अत्यंत क्रूरपणे कोंबलेले आढळले। जनावरांचे हात, पाय आणि तोंड घट्ट बांधण्यात आले होते, तसेच चारा पाण्याची कोणतीही सोय नव्हती। दुर्दैवाने या छडात 2 जनावरांचा मृत्यू झाला होता। महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात कत्तलीच्या उद्देशाने ही वाहतूक सुरू होती। पोलिसांनी रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। तपासादरम्यान मुख्य आरोपी इम्रान बब्बू शेख आणि त्याच्या टोळीविरुद्ध यापूर्वीही संघटित गोवंश तस्करीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले। ही टोळी सातत्याने सक्रिय असल्याचे पाहून जिल्हा पोलिसांनी मकोका लागू करण्याचा प्रस्ताव नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकाकडे पाठवला होता। 25 मे रोजी या प्रस्तावाला मंजुरी मिळताच तस्करावर मकोकाची कठोर कारवाई करण्यात आली। मकोका काय आहे? मकोका हा कायदा गुन्हेगारी टोळीविरुद्ध वापरण्यात येतो, जिथे गुन्हेगारी संघटित स्वरूपात आर्थिक फायद्यासाठी केली जाते। यामध्ये खंडणी, खून, गुन्हेगारी, षडयंत्र, मालमत्तेचा बेकायदेशीर वापर यांचा समावेश होतो। मकोका कायदा संघटित गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड संपवण्यासाठी तयार केलेला एक विशेष कायदा आहे। महाराष्ट्राशिवाय दिल्लीतही हा कायदा लागू आहे। मकोका अंतर्गत दोषी आढळल्यास कमीत कमी 5 वर्षापासून अधिकांश मृत्यूदंडापर्यंत किंवा जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।